महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक जे आहे विधानसभेत पारित झालेलं आहे आणि या विधानसभेत पारित झालेल्या विधेयकासंदर्भात ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत, ज्या शेतकरी महिला आहेत, त्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आज या गावामध्ये आहोत आणि महिलांशी आपण बोलणार आहोत. मावशी, मला सांगा की शासनानं आता महिलांना शेतकरी म्हणून दर्जा दिलाय, काय सांगा? शेतकरी म्हणून जरी दिला पण आम्हाला तो मान्यता आहे, पण आम्ही जेव्हा शेतकऱ्याला भाव दिला, ज्यावेळेस हे भेटलं त्यावेळेसच आम्ही मालाले भाव दिला, त्यावेळेसच आम्ही जरा खंबीरपणे हे करू ना. आमच्या मालाले भाव पाहिजे, आम्ही शेतीच करणार येत, शेतकरीच आहोत, पण मग आमचा भाव भेटल्याशिवाय आम्ही कसे काय होणार आहे, सक्षम होणार आहे. भाव भेटेन त्यावेळेसच सक्षम होऊ ना. आजी, काय सांगाल तुम्ही? शासनानं आता महिला दिलं ना बायाला, तरी बी समजा आम्हाला आनंद आहे, पण आमच्या मालाले भाव द्यायचा. आम्हाला शेतीचं उत्पन्न निघतं, त्याला काही भाव द्यायचा. आम्ही कष्ट करतो होतो, नाही तर मग काय. आजी, तुम्हाला काय वाटतंय? आता तेच ना, आम्ही शेतकरी आहे, शेतकरी आम्ही काय याचे भाव मागतो मालाले आमच्या फक्त. हा तुम्ही आले या आम्हाला मान्य आहे, पण आमच्या शेतीमालाले भाव द्या. हे आमच्या शेतीले जीव जनावर या आम्हाला लय तकलीफ देऊ राहिले, माल येऊ देत नाही, याची सोय करा. निश्चितच हे जे विधेयक आहे, या विधेयकाच्या संदर्भामध्ये अजूनही जसं पाहिजे तसा जो प्रचार जो आहे तो अद्याप ग्रामीण भागात झालेला नाही. परंतु ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं जे आहे ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. आणखीन काही शेतकरी महिला आहेत. मावशी, काय वाटतं तुम्हाला? हे जे सरकारनं विधेयक आणलं याच्याबद्दल काय वाटतं? आम्हाला हेच वाटतं की आमच्या मालाला भाव द्या. जीव जनावराचा याचा त्रास आहे, याचे काही पहा, मला कर्जमाफी करा, आमच्या मालाला भाव द्या. विधेयक आलं त्याचं काय तुम्हाला आनंद आहे? विधेयक झाला ते आम्हाला आनंद आहे. मालाला भाव दिला तेव्हा मालाला भाव दिला तर आम्हाला खरं वाटत. याच्यातून महिला सक्षम होणार असल्याचं ते बोलतायत. कसं सक्षम होईल? भाव असला तेव्हाच. शेतीमालाला भाव असला तेव्हाच. हा, शेती मालाला भाव असला तेव्हाच. मावशी, काय वाटतं तुम्हाला? काय सांगता? तेच वाटणार बाबा, आम्हाला कर्जमाफी करा, मालाला भाव द्या, ते जीव जनावरांचं शेतीचं पहा. ते जनावर आम्हाला त्रास देते, रात्री झोपाने आमच्या माणसाले, आमची माणसं रात्र जागी राहते, ते झोपाने येत, डुकर येते, रोट येते, ते त्रास आमच्या माणसाले. शेतमजुराला पुन्हा आम्हाला बी मजुराला काही मदत झाली पाहिजे. शेतीवाल्याकडून सनी आमची बी कष्ट करू, आमची बी रात्रंदिवस आम्ही कष्ट करतो, मजुरी करतो. त्याच्याकडून त्याचा आनंद तर आमचा आनंद आहे. मला सांगाल की शासनानं कर्जमाफी सांगितली होती 30 जुलैला होणार आहे. दिवस निघून गेलेत तरी अजून कर्जमाफी झाली नाही. तुम्हाला काही मेसेज वगैरे याचे आले? नाही, काहीच नाही आला अजून, काहीच नाही, कर्जमाफी काहीच नाही आली. कर्जमाफी आलीच नाही का तुमच्याकडे? नाही आलीच नाही. आम्ही वाट पाहू बेजार आहे, कारण की आम्ही त्या कर्जासाठी हे व्हायले ना. शेतकरी सारा मांग आला ना, मालाले भाव नाही, कशाले भाव नाही, कर्ज माफ करतो ते पण होत नाही, कोणतंच काही हे नाही ना. मग शेतकऱ्याला मराठी येळ आहे ना, का आत्महत्या करायची शेतकऱ्यानं त्याच्याबद्दल त्याचा नियम अटी त्याच्या काही मान्यच नाही करून राहिले ना सरकार. त्या अटी मान्य केल्या पाहिजेत ना शेतकऱ्याच्या. सरसगट कर्ज माफ करणार असल्याची घोषणा केली होती अगोदर, हा, ती झाली का? नाही, झालीच नाही. कोणते मॅसेज नाही. सर सगळं झालं पाहिजे ना. शेतकरी पण सर्व शेतकरी अडचणीत आहे ना, सर्वांनाच त्याचा लाभ घडला पाहिजेत ना. निश्चितच. तर ह्या आहेत ग्रामीण भागातील महिला ज्या शेतात राबतात, त्यामध्ये किंवा त्यांचा दर्जा उंचावेल का हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे. कारण सक्षमीकरण हा शब्द यामध्ये आहे. खऱ्या अर्थाने या महिलांचं सक्षमीकरण होईल का फक्त ही योजना कागदावरच राबवल्या जाणार, हे तर येणाऱ्या काळातच कळणार आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.